नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मास्टर स्ट्रोक सिरीज घेऊन मी परत तुमच्या समोर आलोय आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू. बघा, आता जे सिच्युएशन जे आहे किंवा आजचे जे काही आपले व्हिडिओज आहेत ते व्हिडिओजमध्ये आपण आज सुरू करतोय नवीन वाला पॅटर्न म्हणजे काय, तर आपण आता डबल ग्राफ जो आहे, डबल ग्राफवाले DI जे आहे ते या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. लक्षात घ्या, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण जी डिफिकल्टी लेवल आहे ती आपली हळूहळू पुढे घेऊन जाणार, याच्यामध्ये अजिबात आपल्याला शंका नाहीये. पहिले 5 जे व्हिडिओ होते ते प्रत्येक कॅटेगरीचे व्हिडिओज मी टाकले. पहिले एक टेबल ग्राफचा टाकला, त्याच्यानंतर लाईन ग्राफचा टाकला, बार ग्राफचा टाकला, केसलेटचा टाकला. पण लक्षात ठेवा, ते 5 व्हिडिओ जे होते 5 वेगवेगळ्या व्हरायटीचे या ठिकाणी होते आणि ते व्हिडिओ मी जे आहे एकदम प्री लेवलचे किंवा बेसिक लेवलचे या ठिकाणी टाकलेले होते. आता जे सुरुवात आपण करतोय आज, मी तुम्हाला जसं हेडिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण आज डबल ग्राफला या ठिकाणी जाऊ. डबल ग्राफ म्हणजे काय बघा, 2 पाय चार्ट असू शकता, एक पाय चार्ट 2 पाय चार्ट असेल, एक पाय चार्ट एक लाईन ग्राफ असतो, एक पाय चार्ट एक बार ग्राफ असतो, एक पाय चार्ट एक टेबल ग्राफ असतो. असे जे डबल ग्राफशी रिलेटेड असलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी जे आहे तर आता बघायचे आहेत. आणि डिफिकल्टी लेवल येस ऑब्विसली डिफिकल्टी लेवल जे आहे ते आपले हळूहळू या ठिकाणी वाढत जाणार, याच्यामध्ये अजिबात शंका आपल्याला घ्यायची नाहीये. आपल्याला आता हे जे आहे डबल ग्राफ, आता सध्या बघा SBI आपण टार्गेट जे आहे तिथं टार्गेट आपण SBI PO आणि टार्गेट IBPS PO ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी सुरू केलंय, याच्यामध्ये जर समजा डिफिकल्टी लेवल जर थोडीशी जास्त त्यांना करायची असेल, कारण येस ऑब्विसली ऑफिसर लेवलचा पेपर आहे, ऑफिसर IBPS PO असेल, SBI PO असेल, ऑफिसर लेवलचा जर हा पेपर असेल तर लक्षात ठेवा या केसमध्ये डिफिकल्टी लेवल कधी कधी जास्त असू शकते. आणि डिफिकल्टी लेवल जर प्री लेवलचीच जास्त करायची असेल तर बऱ्याचदा ते काय करतात, डबल ग्राफ जे आहेत, मग ते मी जसं त्या ठिकाणी तुम्हाला बोललो, एक पाय चार्ट एक लाईन ग्राफ अशा समथिंग लाईक दॅट या टाईपचे 2-2 ग्राफ जर त्यांनी या ठिकाणी दिले तर हे डबल ग्राफ जर आपल्या समोर आले तर त्यांनाही अजिबात आपण न घाबरता किंवा कुठल्याही पॅनिक सिच्युएशन मध्ये न जाता आपण त्यांनाही खूप इझिली या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. आणि लक्षात ठेवा, त्याही ठिकाणी डबल ग्राफ जरी असेल ना तर डबल ग्राफ साठी पण आपल्याकडे बऱ्याचदा काही शॉर्टकट्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, पण जेन्युइनली त्या शॉर्टकट्स आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्याच नसतात. त्याच्यामुळे त्याच्यातही अवेलेबिलिटी ऑफ द शॉर्टकट असूनही विद्यार्थी न सॉल्व्ह करतात, ट्रेडिशनली ते सॉल्व्ह करतात आणि ऑब्विसली त्याच्यामध्ये नंबर ऑफ अटेम्प्ट जे आहे ते आपले या ठिकाणी खूप कमी होतात आणि त्याचा अल्टिमेटली रिझल्ट असा होतो की आपल्याला रिझल्ट न मिळता त्या ठिकाणी आपल्याला जो आहे फेल्युअरचा सामना त्या ठिकाणी या ठिकाणी करावा लागेल. सो आजचा जो आपला जो पार्ट आहे बघा, आज हे 6 नंबरचं लेक्चर मी या ठिकाणी घेतोय. मी क्लासरूम मध्ये पण विद्यार्थ्यांना सांगितलंय, ऑफलाईन मध्ये पण, आणि येस ऑब्विसली इथं पण तेच सांगतो की ही सिरीज अशी आहे, ही सिरीज न थांबणारी आहे. म्हणजे 2, 4, 10, 20 व्हिडिओ झाले आणि ही सिरीज थांबली असं होणार नाही. इथं शेकडो व्हिडिओज जे आहे ते अपलोड होतच राहणार आहे, ज्याच्यातून तुम्हाला लोकांना खूप जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी होणार. तर अशी जास्त जनरल चर्चा न करता आपण आजचं जे सेशन आहे त्या सेशनकडे जायला आपल्याला हरकत नाहीये. आता बघा, याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी खूप जास्त प्रत्येक वेळा बोललेलो आहे, दिस इज माय व्हर्च्युअल क्लासरूम. इफ यू वॉन्ट द मल्टिपल सोल्युशन, मल्टिपल आन्सर ऑफ द सिंगल क्वेश्चन, देन यू आर सपोज टू गेट ओव्हर हिअर. हे तुम्हाला इथं मिळतील. म्हणजे एका प्रश्नाचे एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या टाईपचे शॉर्टकट असलेले, ट्रेडिशनल स्टँडर्ड असलेले जे काही सोल्युशन्स आहेत ते जर आपल्याला हवे असतील तर यू आर सपोज टू गेट दिस. इथं आपल्याला हे मिळणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी स्वतःला या ठिकाणी जॉईन करून घ्यायचे आणि जस्ट ट्राय टू मेक युअर ड्रीम्स कम्स ट्रू. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक स्लाइडमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये, जवळपास आज हे आपलं 6वा व्हिडिओ आहे, पण या 6व्या व्हिडिओमध्ये पण मी हे फक्त ह्या त्याच लोकांसाठी बोलणार आहे ज्या लोकांनी कदाचित समजा अगोदरचे 5 पार्ट बघितले नसतील आणि आज जर तुम्ही समजा डायरेक्ट 6 नंबरचा पार्ट जर तुम्ही बघितला असेल तर मी तुम्हाला लोकांना हेच सांगेल की प्लीज करून जे अगोदरचे 5 पार्ट ऑफ द DI आहे ते पण बघा, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढचे DI समजायला एवढं जास्त सोपं जाणार नाही. सर जेव्हा DI आपल्याला दिला जातो त्या DI मध्ये जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिली जाते ती इन्फॉर्मेशन ही मोस्टली आपल्याला दिली जाते वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये. पण लक्षात ठेवा, ती इन्फॉर्मेशन जर इट इज गिव्हन इन द फॉर्मॅट ऑफ द रेशो असेल तर रेशोवरून रेशो खूप इझिली काढता येतात, रेशोवरून पर्सेंटेज खूप इझिली काढता येतात आणि रेशोवरून कंपॅरिझन पण खूप फास्ट आपल्याला करता येतं. ट्रस्ट मी, खूप जास्त नंबर्स बरोबर खेळायची गरज आपल्याला या ठिकाणी पडत नाही, कारण शॉर्टकट्स आपल्यासाठी त्या ठिकाणी अवेलेबल असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इन सम ऑफ द केस ती इन्फॉर्मेशन आपल्याला पर्सेंट फॉर्मॅटमध्ये दिली असेल तर पर्सेंटेजवरून रेशो काढता येतात, पर्सेंटेजवरून पर्सेंटेज काढता येतात आणि पर्सेंटेजवरून कंपॅरिझन पण आपल्याला करता येतं. जर या गोष्टी जर आपल्याला लक्षात ठेवता आल्या किंवा ह्या जर एकदा लक्षात राहिल्या तर मला असं वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याने फक्त ही तिसरी स्लाइड, मी जसं नेहमी सांगतो, ही तिसरी एक स्लाइड तुमचे पर पेपर आउट ऑफ 35 आउट ऑफ 30 कमीत कमी 2 ते 3 प्रश्न जे आहे, 2 ते 3 मार्क जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जास्त मिळवून देऊ शकता. याच्यामध्ये अजिबात शंका नाही, कारण इतकं महत्त्वाचं हे स्लाइड आहे. कारण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हे खूप नंतर किंवा खूप उशिरा कळतं की अच्छा ओके, रेशोवरून रेशो काढता येणार होते, रेशोवरून कंपॅरिझन करता येणार होतं, पण आम्ही विदाऊट एनी सिच्युएशन काय म्हणता ना, गरज नसताना आपण ज्या आकड्यांबरोबर आपल्याला नाही खेळायचं होतं त्याही आकड्यांबरोबर आपण खेळतो आणि त्याच्याने वेळ आपला खूप या ठिकाणी जास्त जातो. तर ही जी स्लाइड आहे ही सध्याची स्लाइड एकदम मोस्ट IMP स्लाइड या ठिकाणी आहे असं मला या ठिकाणी वाटतं.
सो आता इथून पुढे डायरेक्ट आपण आता आपल्या प्रश्नांना, आजचे जे प्रश्न आहेत, आजचा जो टास्क आहे त्याला आपण या ठिकाणी हात घालतोय. तुम्ही बोर्डवर बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला 2 पाय चार्ट या ठिकाणी बघायला मिळत आहेत, 2 सर्कल ग्राफ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यातला पहिला जो सर्कल ग्राफ आहे तो नंबर ऑफ द स्टुडंट एनरोल्ड इन द डिफरंट ऍक्टिव्हिटीज इन स्कूल यन. हे जे स्कूल यन आहे, या स्कूल यन मध्ये टोटल इथं जर आपण बघितलं, इथं टोटल 3000 जे आहे, तर 3000 लोकांचा डेटा आपल्याला या ठिकाणी दिलाय. ट्रस्ट मी, हे जे 3000 लोक आहेत ना, हे 3000 लोक बॉईज प्लस गर्ल्स मिळून आहेत, लक्षात असू द्या. त्याच्यामध्ये क्राफ्ट असेल, ड्रॉइंग असेल, स्विमिंग असेल, सिंगिंग असेल आणि डान्सिंग असेल, अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये सम ऑफ द स्टुडंट म्हणजे 3000 लोक जे आहेत, 3000 विद्यार्थी जे आहेत, ते अशा पद्धतीने या ठिकाणी इन्व्हॉल्ड आहेत. आणि माय डिअर स्टुडंट, व्हॉट इज द सेकंड पाय चार्ट? सेकंड पाय चार्ट काय सांगतो की या टोटल पैकी गर्ल्स किती आहेत? त्या गर्ल्स आहे टोटल 1750. हाही आकडा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. या 1750 मुलींपैकी क्राफ्टमध्ये यू कॅन सी 22% जे आहे त्या क्राफ्टमध्ये आहे, ड्रॉइंगमध्ये 16% आहे, स्विमिंगमध्ये 14% आहे, सिंगिंगमध्ये 28% आहे आणि डान्सिंगमध्ये 20% आहे. अशा पद्धतीने हा डेटा आपल्याला या ठिकाणी दिलाय. मतलब सिम्पली जर बघायचं झालं तर पहिल्या पाय चार्टमधून आपल्याला टोटल मतलब बॉईज अँड गर्ल्स दिलंय आणि सेकंड म्हणजे आपल्याला जे आहे तर गर्ल्स एक्झॅक्टली त्यातल्या किती आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. बट रिमेंबर वन थिंग, जर मला एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये, समजा एखादी ऍक्टिव्हिटी आहे, तर एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये मला जर टोटल जे कॅन्डिडेट आहे ते टोटल कॅन्डिडेट किती आहे हे जर मला हवं असेल तर ते मला इथून मिळतील. लक्षात ठेवा, टोटल कॅन्डिडेट मला इथून मिळतील ऑफ द पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये, टोटल गर्ल्स आपल्याला इथून मिळतील. पण ट्रस्ट मी, जर आपल्याला नंबर ऑफ बॉईज इन एनी ऑफ द ऍक्टिव्हिटी जर या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी थोडीशी मेहनत आपल्याला करावी लागेल. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला असं विचारलं असेल की सर ही जी डान्सिंग ऍक्टिव्हिटी आहे, या डान्सिंग ऍक्टिव्हिटीमध्ये जे बॉईज आहे हे बॉईज किती आहे? मी जनरल क्वेश्चन घेतो, आय एम नॉट टॉकिंग अबाउट दिस क्वेश्चन. मी एक या ठिकाणी डेमो क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. चालेल, ओके फाईन. तर आपण आता बघतोय सर, आता जर बॉईज जर आपल्याला काढायचे असतील तर लक्षात ठेवा, डान्सिंग मधले बॉईज जर आपल्याला काढायचे असतील तर आपल्याला पहिले काय करावं लागेल सर, 24% जे आहे, 24% ऑफ 3000 जे आहे ते आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील. मतलब इट इज टोटल नंबर ऑफ द स्टुडंट इन द डान्सिंग ऍक्टिव्हिटी. आणि पुढे आपल्याला क्लिअरली दिले मायनस करायचे सर आपल्याला काय, 20% ऑफ 1750. सो दिस इज द ऍक्च्युअल अप्रोच टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ द बॉईज इन एनी ऑफ द ऍक्टिव्हिटी. कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये जर नंबर ऑफ बॉईज जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतील तर टू बी ऑनेस्ट ते आपल्याला अशा पद्धतीने करता येतील. मग सर याच्यात जर आपण काढले 24 त्रिक 72 झाले, 720 मायनस 175 दोन्ही 350 झाले, तर यांच्यातला जो डिफरन्स आहे त्यांच्यातला डिफरन्स इक्वल टू बॉईज इन डान्सिंग. तर लक्षात ठेवा, अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. हे जे मी तुम्हाला सांगितलं हे कोणासाठी सांगितलंय, जर मला एनी ऑफ द ऍक्टिव्हिटी, कुठल्याही ऍक्टिव्हिटी मधले जर बॉईज मला जर या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे असतील, सो दिस इज द प्रोसेस ऍक्च्युअली. पण जर मला टोटल हवे असतील ते डायरेक्टली इथून मिळतील, नंबर ऑफ गर्ल्स हवे असतील तर ते डायरेक्टली इथून मिळतील. अशा पद्धतीने हा डेटा आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. याला म्हटलं जातं याला म्हटलं जातं डबल पाय चार्ट. म्हणजे डबल सर्कल ग्राफ जर असेल तर अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करता येतं. हे जे दिलंय मी तुम्हाला, इट्स अ सिम्पली द डेमो लेक्चर, इथं सिम्पली द डेमो क्वेश्चन, आय मस्ट से की हा डेमो क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं या ठिकाणी जे कॅल्क्युलेशन करायचे बॉईजचं ते तशा पद्धतीने करावं लागेल. पण बाकीचे कॅल्क्युलेशन खूप पटापट या ठिकाणी होणार, हे आपल्याला या ठिकाणी काळजीपूर्वक लक्षात ठेवायचंय. तर आता प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो आपण या ठिकाणी सुरू करतोय. सर द नंबर ऑफ गर्ल्स एनरोल्ड इन डान्सिंग. बघा, आपल्याला सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा काय विचारलाय, गर्ल्स इन डान्सिंग किती आहे. आता आपण ऑलरेडी बघितलंय सर, गर्ल्स इन डान्सिंग जर आपल्याला काढायचे असतील तर इट इज 20% ऑफ 1750. हे जर आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचंय सर, 20% आपल्याला माहिती आहे 10% झाले. याला डबल जर केलं, 175ला जर डबल केलं तर वी मस्ट से की आपल्याला गर्ल्स इन डान्सिंग जे आहे ते मिळालेले आहेत. फ्रॉम व्हॉट पर्सेंट ऑफ द टोटल नंबर ऑफ द स्टुडंट एनरोल्ड इन स्कूल. म्हणजे टोटल जे विद्यार्थी आहेत आपल्याकडे किती आहे, 3000. या 3000च्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला विचारलं गेलं की सर 350 ज्या गर्ल्स इन डान्सिंग आहे त्या किती टक्के आहे. आणि राऊंडेड ऑफ टू द नियरेस्ट इंटिजर किंवा 2 डिजिट आफ्टर डेसिमल म्हणलंय. अशी सिच्युएशन हे ब्रॅकेटमध्ये जे दिले ना, राऊंडेड ऑफ टू द 2 डिजिट आफ्टर डेसिमल, याचा अर्थ असा असतो की यांचं जे पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन होणार आहे ते पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन ऍक्च्युअली असं आहे की त्याच्यामध्ये पॉईंट न थांबणार असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पॉईंट जो आहे, पॉईंटच्या नंतर हे आकडे जे आहे ते कंटिन्युअसली जात राहील. तर अकॉर्डिंग टू द क्वेश्चन हे जे ब्रॅकेटमध्ये दिलं याचा अर्थ असा आहे की आपल्याला पॉईंटच्या नंतर 2 आकडे द्यायचे, नंतर थांबून जायचं आहे. चला सर, इथं जर आपण बघितलं 2 0 100 बरोबर गेला, हा याच्या बरोबर गेला. सर 3 1 3 3 1 3 3 18 3 18 3 18 होतात. म्हणून सर 11
67% जे आहे तर द नंबर ऑफ द गर्ल्स आहे ॲज कम्पेअर टू द टोटल नंबर ऑफ द स्टुडंट, म्हणून 11.67. सर ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे. ट्रस्ट मी, जिथं आपल्याला 2 जरी पाय चार्ट बघायला मिळाले किंवा 2 ग्राफ जरी बघायला मिळाले वेगवेगळे, तरी त्याला न घाबरता आपण खूप इझिली हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करू शकतो. रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रत्येक पॉईंट या ठिकाणी क्लिअर करू शकता. सर आता प्रश्न बघा काय विचारलाय, द हाऊ मेनी बॉईज आर देअर इनरोल्ड इन सिंगिंग आणि क्राफ्ट टुगेदर. म्हणजे सर आपल्याला सिंगिंग आणि क्राफ्टचे बॉईज जर विचारले असतील, मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं, 2 मिनिटापूर्वीच तुम्हाला सांगितलं की बॉईजचं कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर या पहिल्या पायचार्टमधून सेकंड पायचार्ट यू आर सपोज टू बी मायनस करावं लागेल, तेव्हा जाऊन आपल्याला काय मिळणार आहे, तर आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन मिळणार आहे नंबर ऑफ बॉईजचं. मग आपण काय करायचं बघायचं, सिंगिंग आणि क्राफ्ट. सर सिंगिंग किती दिले, 21% दिले. क्राफ्ट किती दिले इथं, तर 25 दिले. मग सर इथं जर आपण बघितलं 21 + 25 जर बघितले तर इट्स अ 46%. म्हणजे आपल्याला सरळ सरळ काय करायचं, आपल्याला 46% काढायचे. कोणाचे, तर सर ऑब्विसली 3000 आपल्याला या ठिकाणी काढायचे आणि याच्यातून मायनस करायचे सिंगिंग आणि क्राफ्ट. इकडे जर बघितलं क्राफ्ट आहे 22 आणि सिंगिंग आहे 20, म्हणजे दोघं मिळून होतात 50%. म्हणजे ऑब्विसली आपल्याला काय करायचे, सर 50% ऑफ 1750 या ठिकाणी काढायचे. तर 46 × 138 होतात, म्हणजे सर हे झाले 1380 आणि याच्या 50% म्हणजे डिवायडेड बाय जर 2 केलं तर 82 16 2 14 आणि 2 5 10, म्हणजे सर 875 आपल्याला या ठिकाणी मिळतात. इथं 5 उरला, इथं 0 उरला, 13तून 8 गेले 5, म्हणजे 505 म्हणजे 505 बॉईज. ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. सगळं काही स्क्रीनवर तुम्हाला स्ट्रिक्टली आपल्याला एकदम प्रॉपर या ठिकाणी दिसतंय की सर पहिले आपण 46% काढले ऑफ 3000, देन आपण 50% काढले ऑफ द 1750, देन यांच्यातला जो डिफरन्स आपण काढला तो डिफरन्स आपल्याला मिळालेला आहे 505. सो नंबर ऑफ बॉईज जे आहे आपल्याला या ठिकाणी मिळाले सिंगिंग आणि क्राफ्टमध्ये 505. सर व्हॉट इज द रेशिओ ऑफ द नंबर ऑफ द गर्ल्स इनरोल्ड इन स्विमिंग. येस ऑब्विसली, आता आपल्याला बघा, आपल्याला गर्ल्स इथं आपल्याला जे आहे मायनसचा साईन मी दिलाय, गर्ल्स इन स्विमिंग आपल्याला या ठिकाणी पाहिजे आणि हा रेशो कोणाबरोबर काढायचा आपल्याला, तर आपल्याला बॉईज इन स्विमिंग बद्दल या ठिकाणी कॅल्क्युलेशन विचारलेलं आहे. मग सर आपल्याला जर हे कॅल्क्युलेशन करायचं असेल तर कशा पद्धतीने आपण करणार बघा, गर्ल्स इन स्विमिंग टू द नंबर ऑफ द बॉईज इनरोल्ड इन स्विमिंग. आता गर्ल्स कुठून मिळणार आहे, गर्ल्स आपल्याला डायरेक्टली मिळणार आहे सेकंड पायचार्टमध्ये. त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलंय सर की इट्स अ 14% ऑफ 1750. जर आपण बघितलं तर हे होतात 14%, 10% आपल्याजवळ आहे 175, 1% म्हणजे 17.5 होता, 17.5 दुनी 35 दुनी 140 होतात, म्हणजे हे झाले सर 10% आणि हे झाले सर 4%. हे मी तुम्हाला लोकांना ऑलरेडी शिकवले. 7 आणि 4 इथं जर आपण बघितलं तर 7 आणि 4 11 होतात, म्हणजे इथं आपल्याला जो आहे तर सॉरी इथं 175 मिळाले. त्याच्यानंतर 7.5 35 दुनी 70 दुनी 140 होतात, मग 5 झाले. 7 आणि 4 इथं जर बघितलं आपण तर 11 होतात आणि हे झाले सर 215 आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करता येईल. 1 मिनिट आपण या ठिकाणी बघायचं सर आपल्याला किती टक्के काढायचे, स्विमिंगचे 14% काढायचे 1750. येस ऑब्विसली, परत एकदा रिपीट करतोय सर मी, 14% आपल्याला काढायचे आहे 1750. मग सर 10% इज ऑलरेडी देअर, हे झाले सर 10%, 175 असणारे ऑब्विसली. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचे, तरी तर काढायचे सर आपल्याला 4%, हे झाले 1%, 17.5, 17.5 दुनी 35, 35 दुनी किती होता, सॉरी या ठिकाणी 35 दुनी 70 होतात, म्हणजे इथं झाले 5. त्याच्यानंतर 7 आणि 7 14, रिमाइंडर इथे एक दिला 245. सर हा नंबर इथं लिहून टाकायचा 245. दिस इज व्हॉट, दिस इज द गर्ल्स इन स्विमिंग. पण आता लक्षात ठेवा, बॉईज इन स्विमिंग जर आपल्याला काढायचं असेल तर बॉईज इन स्विमिंग काढण्यासाठी या स्विमिंगमधून हे स्विमिंग आपल्याला मायनस करावं लागेल. सेकंड पायचार्टचं स्विमिंग ऑलरेडी आपण काढलंय. पहिल्या पायचार्टमध्ये जर आपण बघितलं तर सर इट इज 16% ऑफ कोणाच्या, तर 3000चे जर आपण काढले तर सर 16 × 48 होतात 480. या 480 मधून जर 245 जर आपण वजा केले सो डेफिनेटली आपल्याला 235 या ठिकाणी मिळतात. म्हणून सर 235 आपण या ठिकाणी घ्यायचे. 200 200 400 आणि हे 80. मग सर याला 5ने रिमाइंडर द्या, 5ने डिवाइड करायचे. 5 चोक 20, 5 9 45 होतात. त्याच्यानंतर 5 चोक 20 आणि 5 7 35 होतात. 49 47, 49 47 जर म्हणलं तर ऑप्शन नंबर बी हे उत्तर आपलं या ठिकाणी आहे. येस ऑब्विसली, एक गोष्ट लक्षात ठेवा, द बॉईज इन द ऍक्टिव्हिटी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर बॉईज इन द ऍक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करत असताना थोडीशी मेहनत आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. चला सर पुढचा क्वेश्चन आपण बघतो या ठिकाणी, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ द गर्ल्स इनरोल्ड इन स्विमिंग अँड ड्रॉइंग. येस, आता आपल्याला स्विमिंग आणि ड्रॉइंगच्या ज्या गर्ल्स आहेत ते विचारले. बघा सर, स्विमिंग दिले आपल्याला 14% आणि ते ड्रॉइंग दिले 16%. मग सर 14 + 16% जर आपण या ठिकाणी केलं तर नक्कीच याचे 30% आपल्याला या ठिकाणी पाहिजे. मग सर 30% जर आपल्याला काढायचे असतील 1750चे सो डेफिनेटली हे आपले 10% झाले. याला मल्टिप्लाय बाय जर 3 केलं 5 त्रिक 15, 17 त्रिक 51 आणि 52 सो 525 असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. फक्त 5 सेकंदामध्ये ते 10 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार, एवढं मात्र नक्की. चला सर पुढे आलोय आपण.
पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय की व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज ऑफ द बॉईज इन द स्कूल. येस ऑब्विसली बॉईज जे आहे स्कूलमध्ये ते अप्रॉक्सिमेटली किती टक्के आहे असं विचारलं आपल्याला. आपल्याला माहिती आहे सर टोटल जे कॅन्डिडेट दिलेले आपल्याला ते 3000 आहे, त्याच्यातल्या मुली किती आहे, त्याच्यातल्या मुली 1750 आहे. मग सर यांची वजाबाकी जर आपण केली तर डेफिनेटली 1250 येतात. आपल्याला प्रश्न तोच विचारला आहे की सर हे जे 1250 आहे हे या 3000च्या किती टक्के आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. 2 0 100 बरोबर गेला, हा 0 याच्या बरोबर गेला. सर 3 चौक 12, 3 1 3, 3 6 18, 3 6 18 जर आपण बघितलं तर याचं उत्तर जे आहे अप्रॉक्सिमेटली आपल्याला किती मिळतंय 42% आपल्याला या ठिकाणी मिळालंय. ऑप्शन नंबर ई असं उत्तर आपल्याला बघायला मिळेल. लक्षात ठेवा रेकॉर्डेड लेक्चर आहे, त्याच्यामुळे रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही वन बाय वन जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत रिवाइंड करा, बघत राहा आणि जस्ट मेक युअर कन्सेप्ट क्लिअर. तर या पद्धतीने आपल्याला जायचंय. सर पुढचा डीआय आपण आलोय. पहिला डीआय आपला या ठिकाणी संपलाय, आता दुसऱ्या डीआयची सुरुवात आपण या ठिकाणी करतो. इथं काय सांगितलं बघा, द पर्सेंटेज ऑफ द एम्प्लॉईज इन द व्हेरियस डिपार्टमेंट ऑफ एन ऑर्गनायझेशन आणि नंबर ऑफ एम्प्लॉईज आपल्याला किती दिले 2500 दिले. म्हणजे लॉजिस्टिक असेल, ऑपरेशन असेल, आयटी असेल, मार्केटिंग, एचआर, अकाउंट, ऍडमिन आणि प्रिंटिंग असेल, याच्यामध्ये किती नंबर ऑफ एम्प्लॉईज आपल्याला या ठिकाणी आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तो आकडा दिलाय पर्सेंटेजमध्ये आउट ऑफ 2500 म्हणजे 2500. आणि त्याच्यापैकी मेल आणि फिमेल किती असेल त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये, ऍडमिनमध्ये किती असेल, त्याच्यानंतर अकाउंटमध्ये किती असेल, एचआर मध्ये किती असेल, मार्केटिंग, आयटी, ऑपरेशन, लॉजिस्टिक आणि प्रिंटिंगमध्ये किती असेल रिस्पेक्टिव्हली, त्याच्यामध्ये मेल आणि फिमेलचा रेशो आपल्याला जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे कॅल्क्युलेशन आपण करतोय हे कॅल्क्युलेशन आता करत असताना मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की आपण एक सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा काय करायचा आहे, आपण आहे ना ओव्हरलुक करायचा आहे डेटा या ठिकाणी. ओव्हरलुक आता बघा तुम्ही जर या डेटाकडे जर एकदम प्रॉपर जर एकदा ओव्हरलुक केलं तर लिटरली तुम्हाला सांगतो हा पूर्ण डी आहे तुम्ही 2 मिनिटापेक्षाही कमी वेळामध्ये या ठिकाणी सॉल्व्ह करणार. पण जर तुम्ही क्वेश्चन बाय क्वेश्चन जर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर या डी आयला कदाचित कोणाला 5 मिनिटं लागतील, कोणाला 6 मिनिटं लागतील. आता हे डिपेंड करतं की तुमची जी स्पीड आहे त्या स्पीडनुसार डिपेंड करतं. पण लिटरली मी सांगतो तुमची स्पीड कमी जरी असेल तरी तुम्ही लिटरली 2 मिनिटात लेस दॅन 2 मिनिट्समध्ये तुम्ही हा डी आय या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. सर ओव्हरलुक नेमकं काय करायचं बघा, ज्यावेळेस 2 डीआय असतात त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा काय, हा जो 2500 नंबर दिलाय 2500 जो नंबर दिलाय इट इज कॉमन टू ऑल. हे सगळ्यांसाठी कॉमन असलेला हा जो नंबर आहे तो आहे 2500. हा आपल्याजवळ जर असेल तर आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला कॅल्क्युलेशन करायला कशा पद्धतीने मदत होते ते बघा. कारण मी याच्या अगोदर पण सांगितले तुम्हाला लोकांना, जर एखादा नंबर आपल्याला कॉमन मिळत असेल तर त्याचे बेनिफिट्स आपल्याला खूप जास्त या ठिकाणी असणार आहे. मग सर इथं जर बघितलं आपण तर सर लॉजिस्टिक डिपार्टमेंट जे दिले ते 11% दिले बघा. लॉजिस्टिकचे ॲडिशन जे आहे 6 आणि 5 11 होते. ऑपरेशनचा जर पर्सेंटेज आपण बघितला तर तो 18 आहे. सर ऑपरेशनचा 5 आणि 4 9 होतात, 9 ने 18 डिवाइड करता येतं. सर आयटी 14% आहे. इथं आयटीचा जर ॲडिशन बघितले तर 4 आणि 3 7 होतात म्हणजे डिव्हिजिबल आहे. सर मार्केटिंग 15 आहे. जर मार्केटिंग 15 असेल तुम्ही बघू शकता मार्केटिंगचे ॲडिशन 7 आणि 8 15 आहे. मतलब 15 ला 15 कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. त्याच्यानंतर अकाउंट जर आपण बघितलं तर अकाउंट 8 आहे. अकाउंटचे ॲडिशन 2 आणि 3 5 आहे. आता लक्षात ठेवा 8 ला 5 ने भाग जातो का असं जर म्हणलं तर काही विद्यार्थी म्हणतील सर नाही जाणार. पण लक्षात ठेवा 5 1 5 5 6 30 भाग जात नाही असं केव्हा म्हणायचं, जेव्हा तो डेसिमल थांबतच नाही तेव्हा म्हणायचं भाग जात नाही. जर पॉईंटच्या नंतर एक आकडा किंवा लिटरली 11.25 जरी एखाद्याचा रिझल्ट येत असेल तरी तुम्ही याला म्हणू शकता सर भाग जातो, कारण तो पॉईंट अल्टिमेटली थांबलाय ना. तो पॉईंट जर थांबला असेल तर त्याला आपण डिव्हिजिबल आहे असं या ठिकाणी म्हणू शकतो. सर ॲडमिन इथं 12% आहे. ॲडमिनची 7 आणि 5 12 ॲडिशन होते, 12 ने 12 ला भाग जातो. सर प्रिंटिंग 6% आहे. प्रिंटिंगचे ॲडिशन 2 आणि 1 3 आहे म्हणजे 6 ला पण 3 ने या ठिकाणी भाग जातो. तर ट्रस्ट मी याला ओव्हरलुक केल्याचा जो फायदा आपल्याला या ठिकाणी झालाय तो फायदा काय झालाय, तो फायदा असा झालाय सर आपल्याला की आपल्याला हे लक्षात आलं की प्रत्येक पर्सेंटेजचा आकडा जो आहे तो त्यांच्या रेशोची जी ॲडिशन आहे त्या रेशोच्या ॲडिशनला परफेक्टली डिव्हिजिबल आहे. जर असं ओव्हरलुक केल्याच्या नंतर जर माझ्या लक्षात आलं असेल तर ट्रस्ट मी एका मिनिटामध्ये एक टेबल आपण या ठिकाणी तयार करून घ्यायचा आणि एकदा का तो टेबल आपला तयार झाला की फक्त 5 5 6 6 7 7 8 8 सेकंदामध्ये आपला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होणार. हे चॅलेंज किंवा हे प्रॉमिस मी तुम्हाला लोकांना या ठिकाणी देतो की तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. कारण हा 25,000 जो आकडा आहे ना इट इज कॉमन फॉर ऑल, ह्या सगळ्यांसाठी तो कॉमन आहे. मग सर तो टेबल नेमका कसा तयार केला जाईल, मी थोडक्यात तुम्हाला तो टेबल या ठिकाणी तयार करून दाखवतो. बघा इथं डिपार्टमेंट घेतले आपण, डिपार्टमेंटच्या नंतर इथं पर्सेंटेजचे आकडे घेतले आपण टोटल. त्याच्यानंतर आता इथं जे आहे इथं आपल्याला घ्यायचे सर मेल कॅन्डिडेट, त्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायचे फिमेल कॅन्डिडेट. सो ट्रस्ट मी असा एक टेबल आपण या ठिकाणी तयार करून घेऊयात काही मिनिटामध्ये काही सेकंदामध्ये. आधी अशा पद्धतीने आता आपल्याला जायचंय. सर पहिलं डिपार्टमेंट जसा सिक्वेन्स तिकडे दिला त्या पद्धतीने घेऊयात. सर पहिलं जे आहे ते ॲडमिन डिपार्टमेंट आहे. चला ओके फाईन. त्याच्यानंतर जे दिले आपल्याला ते अकाउंट डिपार्टमेंट दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जे दिले आपल्याला ते HR डिपार्टमेंट दिले. लक्षात ठेवा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो हाच एक टेबल कशा पद्धतीने तयार होतोय. त्याच्यानंतर मार्केटिंग या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर IT आपल्याला जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन जे आहे ते ऑपरेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे.
ऑपरेशनच्या नंतर आपल्याला लॉजिस्टिकचा जो पोर्शन आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. लॉजिस्टिकच्या नंतर फायनली आपल्याला जे विचारलंय ते दिलंय सर प्रिंटिंग आहे, प्रिंटिंग पण आपल्याला या ठिकाणी दिलंय. सो रिमेंबर वन थिंग, अशा पद्धतीचं टेबल आपल्याला तयार करायचे. एकदा हे जे पहिल्या पायचेटमध्ये जे पर्सेंटेज दिले ते लिहून घेऊयात. सर ॲडमिन दिले आपल्याला 12% दिले, पर्सेंटेजचा आकडा लिहिला नाही लिहिला तरी चालेल 12%. त्याच्यानंतर अकाउंट जे आहे ते 8% दिले. त्याच्यानंतर HR जे दिले आपल्याला सर HR आपल्याला दिले 16%, मार्केटिंग आपल्याला दिले 15%. त्याच्यानंतर जे IT आहे IT आपल्याला दिलेलं आहे सर 14%. त्याच्यानंतर ऑपरेशन जे दिले आपल्याला ऑपरेशन दिले सर 18%, ऑपरेशन 18 असेल. त्याच्यानंतर लॉजिस्टिक जे दिले ते दिले सर 11% आणि प्रिंटिंग आपल्याला दिले 6%. सो इन दिस प्रोसेस आपण जर बघितलं तर ही टोटल जी आहे अशा पद्धतीने ही टोटल मला जी मिळाली ती मिळालेली आहे 100%. असा एक डेटा आपल्याला या ठिकाणी मिळू जाऊ शकतो. बरं सर आता इकडे जर बघितलं तर रेशो जर आता बघा थोडक्यात जर मी तुम्हाला इथं या ठिकाणी करून दाखवलं की सर प्रिंटिंग किती आहे 12% आहे. तर 12चे आपण जर बघितलं ॲडमिनिस्ट्रेशन त्याची डिपार्टमेंटचे ॲडिशन जर बघितले आपण तर 7 आणि 5 12 होता. 12 म्हणजे 12/12 म्हणजे 1 झाला. तर याला म्हणायचं सर 7 7% आणि 5 5%. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे, एका मिनिटामध्ये होणार. सर अकाउंट जर बघितलं अकाउंट टोटल किती दिले आपल्याला 8 दिले. अकाउंट जर 8 असेल तर त्याच्या खाली आपण जर बघितलं तर किती ॲडिशन मिळते आपल्याला 5 ॲडिशन मिळते. सर 5 5 5 30 म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू आपल्याला 1.6 मिळाली. म्हणून 16 दुनी 32 म्हणजे सर 3.2% अशा पद्धतीने या ठिकाणी मिळेल. आणि 16 त्रिक 48 म्हणजे 4.8% अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. आता प्रत्येक वेळेला असं लिहित बसायची गरज नाही. आता इथं जर HR बघितलं तर 16 आहे. HR चे ॲडिशन जर बघितले आपण तर किती होते 5 आणि 3 8 होते. 16ला जर 8ने डिवाइड केलं तर एका युनिटची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळते. म्हणजे सर HR किती आहे 5 5 दुनी 10. तो पहिला पर्सेंटेज आपल्याला 10 येणार आणि त्याच्यानंतर 3 दुनी 6 येणार. सो माय डिअर स्टुडंट अशा पद्धतीने 16चं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी झालंय. मार्केटिंग 15% आहे. मार्केटिंगचे ॲडिशन 15 आहे. 15/15 तर एका युनिटची व्हॅल्यू 1 मिळाली. म्हणून सर 7 1 7 इथं 7 7 म्हणलंय. त्याच्यानंतर इथं 8 8 दिलेलं आहे. पुढे IT जर बघितलं आपण IT 14% आहे. ITचे ॲडिशन जर बघितले आपण तर 4 आणि 3 3 आणि 4 7 आहे. सर 14ला डिवायडेड बाय जर 7 केलं तर परत एका युनिटची व्हॅल्यू 2 मिळते. म्हणजे सर हे झाले 3 दुनी 6 झाले आणि 4 दुनी 8 झाले. अशा पद्धतीने हा डेटा आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे. सर ऑपरेशन दिले आपल्याला 18% आणि 18ची इथे जर आपण बघितलं सर हे जर 18 घेतले आणि यांची ॲडिशन किती येते 9 येते. एका युनिटची व्हॅल्यू इथं पण 2 मिळाली मला. 2 जर मिळाली असेल त्याला आपण 5 दुनी 10% या ठिकाणी घेणार आणि त्याच्यानंतर 4 दुनी 8% या ठिकाणी घेणार. अशा पद्धतीने 18 मिळतील. सर लॉजिस्टिक किती दिले 11 दिले आणि याची ॲडिशन 6 आणि 5 11 होते. सर 11/11 जर केलं तर 1 युनिट होतो. म्हणजे आपल्याला 6 1 6 इथं 6 1 6 घेतलाय. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पुढे 5 1 5 घेतला. अशा पद्धतीने पण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि फायनली प्रिंटिंग किती दिले आपल्याला प्रिंटिंग दिले सर 6% आणि इथं 6ची जी ॲडिशन आहे तुम्ही बघू शकता 2 आणि 1 3 दिली आहे. परत एकदा 3 दुनी 6 म्हणजे याचाही रिझल्ट आपल्याला 2 मिळतो. म्हणून 2 दुनी 4 या ठिकाणी मिळालेला आहे पहिला 4 आणि त्याच्यानंतर पुढे 2 1 2 जर बघितलं तर अशा पद्धतीने हा टेबल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. टोटलची गरज असेल तर करा, नसेल तर नाही केलं तरी चालेल. बघा हा टेबल जो तुमच्या समोर आहे टोटल, त्याच्यानंतर मेल आणि त्याच्यानंतर फिमेल. अशा पद्धतीने आपल्याला 1 स्ट्रोक हा जर एकदा टेबल आपण तयार या ठिकाणी करून घेतला लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले काम काय करायचं आपल्याला ओव्हरलुक करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ओव्हरलुक केलं आणि तुमच्या लक्षात आलंय की जर पर्सेंटेजचे आकडे इज कम्प्लिटली डिव्हिजिबल टू द ॲडिशन ऑफ रेशो जर असेल तरच या अशा पद्धतीचे ॲक्शन घ्यायचे. सम ऑफ द DI आपल्याला असे बघायला मिळतील की ज्याच्यामध्ये आपल्याला ती जी ॲडिशन आहे त्या रेशोच्या ॲडिशनने परफेक्टली डिव्हिजिबल त्या पर्सेंटेजचा आकडा जर नसेल तर तशा परिस्थितीमध्ये त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही लोकांनी असा टेबल तयार करत बसायचं नाही. पण इथं तो स्कोप माझ्याकडे होता, इथं ती शॉर्टकट माझ्यासाठी होती म्हणून मी ती या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणून हा टेबल आपण या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे. तर चला आता आपण जो प्रश्न आहे पहिला प्रश्न आपला या ठिकाणी तो बघूयात की काय दिलेला आहे आपल्याला. सर पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द रेशो ऑफ द मेल एम्प्लॉईज. लिटरली सांगतो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला फक्त 5-5 सेकंड्स लागतील. आता तर कशा पद्धतीने कारण आपला हा जो एक मेन महत्वाचा पोर्शन होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ आपल्याला लागणार नाही. सर व्हॉट इज द रेशो ऑफ द मेल एम्प्लॉई इन ॲडमिनिस्ट्रेशन. आता बघा मेल एम्प्लॉई इन ॲडमिनिस्ट्रेशन जर बघितलं तर किती येतं 7% येतं. ओके फाईन. दोज इन द प्रिंटिंग डिपार्टमेंट. तर प्रिंटिंग डिपार्टमेंटचे पण आपल्याला विचारलेले आहेत. प्रिंटिंग डिपार्टमेंटचे मेल किती आलेले 4 आलेले. सर लिटरली याचं उत्तर आपलं झालंय 7-4. ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर असेल. म्हणजे आता इथं तरी आपल्याला बघावं लागतंय आपल्याला मर कर्सर तिथे फक्त बघायचं, माऊस हातात पकडायचं आणि क्लिक करायचं. एवढा जो वेळ आहे एवढ्यासाठी जेवढा वेळ लागणार आहे कोणाला 2 सेकंड लागतील, कोणाला 4 सेकंड्स लागतील, कोणाला 5 सेकंड्स लागतील. लिटरली त्या वेळामध्ये आपल्याला या अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन जे आहे या ठिकाणी करून मिळतं. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला जे मिळालंय ते मिळालंय सर 7-4 मिळालेले. आता बघा इथून पुढचे आता तो जो टेबल आपण तयार करून दाखवलाय तो टेबल मी तुम्हाला सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितले तो जो टेबल आहे तो टेबल मी रेडीमेड तुमच्या समोर या ठिकाणी ठेवलाय. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला स्लाइड मागे पुढे घेऊन जायची गरज पडणार नाही. लक्षात ठेवा
आम्ही आमच्या बाजूने खूप जास्त मेहनत करतो की तुम्हाला लोकांना जेवढं जास्तीत जास्त रेडीमेड देता येईल, जेवढं जास्तीत जास्त क्रिस्टल क्लिअर देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. सो प्लीज प्रत्येक व्हिडिओ जो आहे तुम्ही एकदम प्रॉपरली बघा आणि आम्ही जे देतोय तुम्हाला त्याचा फायदा करून घ्या, मला असं वाटतंय. म्हणजे लिटरली हा टेबल पण तयार करून प्रत्येक स्लाइडमध्ये मी ऍड केलाय का, कारण माझ्या विद्यार्थ्यांना त्याच्यावर जास्त मेहनत करायला गरज नको, मागे पुढे स्लाइड्स आपल्याला शिफ्ट करायची गरज नको, याच्यासाठी हे पण मी तुम्हाला लोकांसाठी या ठिकाणी करतो आहे. सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई इन IT आणि ऑपरेशन. सर IT आणि ऑपरेशन मधले जे टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई आहे त्यांच्यातला डिफरन्स आपल्याला पाहिजे. आता इथे जर बघितलं ऑपरेशन जर बघितलं आपण तर 18 आहे, IT जर बघितलं तर 14 आहे. सर यांच्यातला डिफरन्स जर आपण बघितला तर 4% आहे. 4% कोणाच्या, तर 2500च्या. सर 25 चोक 100 होतात. सर ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे. कारण 2500च्या 4% जर काढले तर ते 100 होतात. अशा पद्धतीने फक्त 5 सेकंदामध्ये याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालंय. सर व्हॉट इज द रेशो ऑफ द टोटल नंबर ऑफ द मेल इन HR अँड मार्केटिंग. बघा HR मार्केटिंगचे मेल पाहिजे मला, म्हणजे HR मार्केटिंगचे मेलचा रेशो मला काढायचा आहे टू द टोटल नंबर ऑफ द फिमेल इन दोज डिपार्टमेंट. म्हणजे HR मार्केटिंगचे मेल आणि HR मार्केटिंगच्या फिमेल. तर सर HR आणि मार्केटिंग 10 आणि 7 किती झाले माहिती तुम्हाला, 17 झाले HR आणि मार्केटिंग, आणि 8 आणि 6 किती झाले, 14 झाले. सर 17 असं 14 माय डिअर स्टुडंट फक्त 2 ते 3 सेकंदाचा वेळ आपल्याला लागला, कारण सगळे आकडे रेडीमेड आहे. 10 HR आणि मार्केटिंग 10 आणि 7 17 झाले, 8 आणि 6 14 झाले. सो दिस इज युअर आन्सर. ओके फाईन. चला पुढे आलोय सर. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा, हाऊ मेनी फिमेल एम्प्लॉईज आर देअर इन HR डिपार्टमेंट. आता HR डिपार्टमेंटचे आपल्याला फिमेल विचारले, तुम्ही बघू शकता इथे दिले आकडा 6%. सर आपल्याला फक्त 6% काढायचे. कोणाचे, तर 2500चे. सर 25 किती होतात, 150 होतात. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आहे. म्हणजे लिटरली फक्त 5 सेकंदाचा वेळ आपल्याला याही ठिकाणी लागलेला आहे. सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ मेल अँड फिमेल एम्प्लॉईज इन लॉजिस्टिक डिपार्टमेंट. बघा लॉजिस्टिक डिपार्टमेंटचे प्लस आणि मायनस यांच्यातला आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. बघा लॉजिस्टिक इथं दिले 6%, इथं दिले 5%. सर 6तून जर 5 गेला तर फक्त 1% खाली उरतो. बरं हा 1% कोणाचा काढायचा आहे, तो कॉमन नंबर जो वरती टॉपला जाऊन बसलेला आहे. 2500च्या जर 1% आपण काढला माय डिअर स्टुडंट, ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आहे. कारण रिझल्ट आपल्याजवळ आहे. जेवढी मेहनत मला अगोदर करायची होती ती मेहनत आपण ऑलरेडी तयार केलेली आहे. कशासाठी, हा टेबल तयार करण्यासाठी. वन्स युअर टेबल इज रेडी ना, बाकीचे प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्याला खूप सोपे या ठिकाणी जाणार. चला ओके सर फाईन. पुढे आता जातोय तिसरा डी आहे. आता जो तिसरा डी आहे तुमच्या समोर दिसतोय, त्याच्यामध्ये परत एकदा एक पाय चार्ट आपल्याला या ठिकाणी दिसतोय, एक सर्कल ग्राफ दिसतोय आणि त्याच्यानंतर पुढे एक टेबल आपल्याला दिसतोय. सर या पाय चार्ट मध्ये आपल्याला नेमकं काय दिलंय, टोटल प्रोफेशनल्स इन द टाउन दिलेले आहेत. वेगवेगळ्या टाईपचे प्रोफेशनल्स आहेत, डिझायनर्स आहे, डॉक्टर्स आहे, लॉयर्स, टीचर्स, आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स आहेत. यांचा जो पर्सेंटेज आहे तो पर्सेंटेज आपल्याला दिला रिस्पेक्टिव्हली 16%, 21%, 19%, 15%, 11 आणि 18%. बट हे पर्सेंटेज कोणाचे, त्याच्या टॉपला लिहिलेला जो नंबर आहे 10,500 याचे हे पर्सेंटेज आहे रिस्पेक्टिव्हली. आणि हे जे प्रोफेशनल्स आहेत यांच्यापैकी तिथे दिले की पर्सेंट ऑफ द फिमेल प्रोफेशनल्स किती आहे त्यांच्यापैकी. म्हणजे इथे जे डॉक्टर्स मला दिसतात 21%, त्या 21% पैकी 20% असे डॉक्टर्स आहेत की जे 21च्या 20%, बाय द वे द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, 21च्या 20% जे आहे त्या फिमेल डॉक्टर आहे, रेस्ट ऑफ द मेल डॉक्टर्स आहे. इंजिनियरमध्ये जेवढे इंजिनियर्स आहेत त्यातले 60% ऑफ द इंजिनियर जे आहे त्या फिमेल आहेत, उरलेल्या 40% जे आहे तर ते मेल इंजिनियर आहे. अशा पद्धतीचा टेबलही आपल्या समोर या ठिकाणी दिलाय. तर ट्रस्ट मी इथं पण कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला हा एक टेबल जो आहे तो पूर्ण एकदा रेडी करून घ्यावा लागेल. अशा पद्धतीचा टेबल आपल्याला या ठिकाणी आता बघायचा आहे. तर हाही टेबल आपण एकदा बघूया. ज्या पद्धतीने तिकडे सिक्वेन्स दिलाय त्याच सिक्वेन्समध्ये आपण या ठिकाणी टेबल तयार करतोय की सर इथं प्रोफेशनल्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, पहिला कॉलम. त्याच्यानंतर पुढे जे आहे तर ऑब्विसली आपल्याला टोटल या ठिकाणी घेऊन टाकायचे आहे. टोटल किती असणार आहे, त्याच्यापैकी मेल किती असतील आणि त्याच्यानंतर फिमेल किती असतील, अशा पद्धतीचा कॉलम आपल्याला तयार करायचा आहे. तिथं दिले सर आपल्याला पहिले जे दिलेलं आहे ते डॉक्टर्स बद्दल दिलेलं आहे. तर डॉक्टरचा पर्सेंटेज आपण या ठिकाणी घेणार. त्याच्यानंतर सर इथं इंजिनियर बद्दल आपल्याला दिलेलं आहे, तर दुसरा कॉलम इंजिनियर असेल. त्याच्यानंतर सर इथं आपल्याला आर्किटेक्ट दिलेले आहेत, तर मग नंतर आर्किटेक्ट असतील. त्याच्यानंतर इथं टीचर्स दिलेले आहे, तर मग टीचर्स असतील. त्याच्यानंतर सर लॉयर्स या ठिकाणी दिलेले आहे, तर मग लॉयर्स असतील. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट जे दिले आपल्याला ते खाली डिझायनर दिलेले आहेत. तर अशा पद्धतीचा एक कॅटलॉग जर आपण या ठिकाणी तयार करून घेतला अगोदर, तर आपल्याला खूप इझिली बाकीचे प्रश्न जे आहे ते पटापट या ठिकाणी सॉल्व्ह करता येतील. हे लक्षात ठेवा, कारण याच्या अगोदरचा जो 1 नंबरचा डी होता त्याच्यामध्ये टेबल तयार करायची गरज नव्हती. 2 नंबरमध्ये आपण टेबल तयार करायची गरज होती. तो टेबल आपण तयार केला, कशा पद्धतीने केला, तिथं फक्त आपण रेशो वाईज गेलो, इथं आपल्याला पर्सेंटेज वाईज जायचंय. पण ट्रस्ट मी, रेशो म्हणजेच पर्सेंटेज आणि पर्सेंटेज म्हणजेच कंपॅरिझन असतं, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग आता काय करायचं, एकदा टोटल पर्सेंटेज आपण लिहून घेऊयात. सर डॉक्टर्स जर बघितले आपण तर डॉक्टर्स या ठिकाणी दिलेले सर 21%. त्याच्यानंतर इंजिनियर जर बघितले आपण तर इंजिनियर्स दिलेले सर 18% या ठिकाणी इंजिनियरचा वाटा आहे.
आर्किटेक्ट जर आपण बघितले सो इट्स 11% आहे. त्याच्यानंतर टीचर्स जर आपण बघितले तो इट इज 15% आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर लॉयर्स जे आहे लॉयर्स आपले 19% आहे आणि त्याच्यानंतर डिझायनर जे दिलेले आहेत आपल्याला तर ते 16% आहे. अशा पद्धतीचा हा डेटा असेल. बरं आता जे पर्सेंटेज दिलेले आहेत आपल्याला हे पर्सेंटेज कोणाचे दिले आहेत? हे पर्सेंटेज आपल्याला फिमेलचे दिलेले आहेत 20%. सर 20%ला मी 20ला 2 म्हणतो म्हणजे उरलेले 80% इकडे आलेत. त्याच्यानंतर 60%ला मी 6 म्हणतो म्हणजे 4 इकडे आलेले आहेत. त्याच्यानंतर 40%ला मी 4 म्हणतो म्हणजे 6 इकडे आलेले आहेत. 80%ला मी 8 म्हणतो म्हणजे उरलेले 2 इकडे आलेले आहेत. 40%ला मी 4 म्हणतो म्हणजे उरलेले 6 इकडे आले. आणि तिकडे जर बघितलं तर 35ला मी 3.5 म्हणतो म्हणजे सर इकडे 6.5 आले. अशा पद्धतीचं मी काय केलं या पर्सेंटेजला ना रेशोमध्ये कन्वर्ट करून घेतले. लक्षात ठेवा. याला तुम्हाला वाटलं तुम्ही अजून याला डिवाइड करू शकता पण काही गरज नाही तशी. पर्सेंटेज टू पर्सेंटेज आपण या ठिकाणी जाऊ शकतो. हा पण एक लक्षात ठेवा त्याच्यासाठी ज्याच्यामध्ये 21, 18, 11, 15, 19 आणि 16चा टेबल ज्या लोकांचा पाठ असेल त्यांना हे काढण्यासाठी असं चुटकीत सॉल्व्ह होणार हे मात्र लक्षात घ्या. जर तुमचे टेबल पाठ नसतील तर याच्यासाठी आपल्याला कदाचित जास्त वेळ या ठिकाणी लागू शकतो. पण आता बघूयात कसे पटापट या ठिकाणी सॉल्व्ह होतात. सर पहिले 21 दुनी 42 होतात म्हणजे सर 4.2% इथं आले. अशा पद्धतीने 21 8 168 होतात म्हणजे सर 16.8% या ठिकाणी आले. सो माय डिअर स्टुडंट लिटरली 8 आणि 2चं काम या ठिकाणी संपलंय. नंतर 18 चौक 72 होतात म्हणजे सर 7.2% या ठिकाणी आले आणि 18 सखी 88 होतात म्हणजे 10.8% या ठिकाणी आले. सर अशा पद्धतीने याचाही रोल या ठिकाणी संपला. याला आपण कट करून टाकलेला आहे. त्याच्यानंतर सर 11 सखी 66 होतात म्हणजे 6.6% इथं आले आणि 11 4 44 होता म्हणून सर 4.4% या ठिकाणी आले. लक्षात ठेवा आता हे जे पर्सेंटेजचे आकडे आहेत ना हे आकडे आणि हे सगळे कॉमन आहे. कोणासाठी? ह्या 10,500 साठी. टेबल कशा पद्धतीने मी तयार करतोय मी पहिले पर्सेंटेजला रेशोमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट केलंय 20ला 2 म्हणलं तर 80ला 8 म्हणून त्यांचे झिरोज कॅन्सल केले आणि त्याच पर्सेंटेजच्या आकड्यांना मी रेशोमध्ये या ठिकाणी आणलेलं आहे. चला सर 15 दुनी 30 जर म्हणलं तर इथं 3% येतात. 15 8 20 होत असे म्हणजे सर इथं 12% येतात. बघा बरोबर 12 आणि 3 15 होतात. याला कट करून टाकायचे आपल्याला. सर 19 14 होता म्हणजे 11.4% या ठिकाणी मिळालंय आणि 19 चौक 76 म्हणजे 7.6% होतात तो आपल्याला या ठिकाणी मिळाला. याला पण मी कट करून टाकले सर. सर 16 48 होतात म्हणजे 4.8 झाले आणि त्याच्यामध्ये 5 जर ऍड केले तर 0.8 होतात म्हणजे सर इथं 5.6% आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. मग सर 16 मधून जर 5.6 गेले तर नक्कीच इथं 10.4 या ठिकाणी उरतात आणि सर अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन आपल्याला करून मिळतं. 10 आणि 5 15 आणि 16. लक्षात ठेवा इथं मी पहिले 30% काढले त्याच्यामध्ये 5% ऍड करून आपल्याला 35% मिळालेले आहेत. त्याच्यातून 16 मधून जर 5.6 गेले तर नक्कीच खाली 10.4 उरतात आणि ट्रस्ट मी अशा पद्धतीने आपला जो टेबल आहे ना तो टेबल या ठिकाणी तयार करून मिळालेला आहे. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी हा टेबल तयार करणार आहात लिटरली तुम्हाला सांगतो 1 मिनिट इज मोर देन इनफ. एका मिनिटामध्ये एकदा जर हा टेबल आपला जर तयार झाला की हे जे 2 मिक्स फॉर्मॅटमध्ये एक पायचार्ट आणि एक टेबल देऊन आपल्याला जे कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय ते कन्फ्यूज न होता त्याला एकदम सरळ रेषेमध्ये पुट करून आपण अशा पद्धतीचा एक अल्टिमेट टेबल जर या ठिकाणी तयार करून घेतला तर ह्या टेबलच्या भरोशावर आपण प्रत्येक प्रश्न 5 ते 10 सेकंदामध्ये या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. सर जास्त वेळ वाया न लावता आपण या ठिकाणी बघूयात सर 1 बाय 1 हे प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह होतात. सो व्हॉट इज द रेशिओ ऑफ द मेल इंजिनियर अँड डिझायनर टू द सेम ऑक्युपेशन फिमेल ऑफ द टाउन इन द टाउन असं बोलले गेले. म्हणजे आपल्याला पहिले काय करायचं पहिले आपल्याला मेल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय फिमेल यांचा रेशो विचारलाय. बाय द वे कोणाचा विचारलाय? मेल इंजिनियर अँड डिझायनर. आता बघा मेल इंजिनियर आहे 7 आणि डिझायनर किती दिले आपल्याला तर 10. सर 10 आणि 6 किती झाले 17.6 आपल्याला या ठिकाणी मिळतात. पण लक्षात ठेवा 17.6 ला लिहिताना 17.6 असं लिहायचं नाही. त्याला लिहिताना कसं लिहायचं आपल्याला 176 कारण रेशो कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला डेसिमलला अजिबात महत्व नसतं. मग सर सेम ऑक्युपेशन फिमेल इंजिनिअरिंग आणि डिझायनरच्या आपल्याला फिमेल पाहिजे 10.8 आणि 5.6 10 आणि 5 15 15 आणि 1 16 सर 16.4 म्हणजे 164 याला म्हणायचंय. मग याला म्हणायचं 4 चौक 16 इथं एक उरला 4 चौक 16 त्याच्यानंतर इथं 4 चौक 16 आणि 4 1 4 म्हणजे सर 44:41 अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. 44:41 ऑप्शन नंबर ई आपलं उत्तर आहे. जस्ट बिकॉज ऑफ की वन्स युअर टेबल इज रेडी ना एकदा जर टेबल आपण रेडी केला टेबल रेडी केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पटपट हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करून मिळतात. अशा पद्धतीचा हा DI आपल्याला डील करता येईल. चला सर पुढे आलोय. सर टोटल नंबर ऑफ द लॉयर्स इन द टाउन जे दिले आता टोटल नंबर ऑफ लॉयर्स जे दिलेले आपल्याला ते किती दिले 19% दिलेले आहेत. हे किती पर्सेंट आहे असं विचारलंय. व्हॉट पर्सेंट अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट ऑफ द टोटल नंबर ऑफ द डॉक्टर्स इन द टाउन. डॉक्टर्स किती दिले आपल्याला 21 दिले. लक्षात ठेवा याला मल्टिप्लाय बाय 100 आपल्याला करायचंय म्हणजे 1900 ला जर मी डिवायडेड बाय 21 केलं तर 21 नव्हे 89 असे होता म्हणजे 21 9 जर 189 अप्रॉक्सिमेटली त्याला आपण 190 म्हणू शकतो. म्हणजे सर 90% हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. ऑप्शन नंबर
सी हे आपलं उत्तर आहे, बिकॉज युअर टेबल इज ऑलरेडी रेडी and once your table is ready, so it is very easy to solve. Sir, what is the difference between the total number of the male and total number of the female professionals in the town? आता हा प्रश्न असा आहे की जरी मी हा टेबल तयार केलेला नसता ना, तर हा टेबल जरी तयार केलेला नसता तर हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मात्र आपल्याला पूर्ण टेबल तयार करावाच लागला असता. मग जर ऑलरेडी तो टेबल आपला रेडी असेल तर ह्या प्रश्नाच्या सोबत सोबत बाकीचे प्रश्न पण आपले पटापट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाणार. मग आपल्याला काय करावं लागेल, यांच्यापैकी कोणाची तरी एकाची ऍडिशन आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. तर आपण काय करूयात, जी ऍडिशन आपल्याला सोपी वाटते ती आपण या ठिकाणी करून घेऊयात. की सर हे झाले 10 आणि 4 14, 14 आणि 4 18, 18 18 आणि 12 30, 30 झाले 30, 37, 37 आणि 5 किती होतात, तर 37 आणि 5 होतात सर 42. हे 42 झाले. 6 1 6, 6 2 12, 12 आणि 8 किती झाले, 12 आणि 8 झाले 20, 20 म्हणजे हे झाले 2, याच्यामध्ये ऍड केले आपण. ओके, त्याच्यानंतर हे 4 आणि 2 6 म्हणजे 42 आणि 42 44 म्हणजे सर 44.6. म्हणजे यांची जी सम आपल्याला मिळाली ती मिळाली सर 44.6. आता यांची जर 44.6 मिळाली असेल तर यांची नक्कीच 55.4 अशी मिळणार, कारण हे सगळे मिळून किती पाहिजे आपल्याला, 100% पाहिजे. लक्षात असू द्या, जर हे 100% पाहिजे असेल आपल्याला आणि हे जर 44.6 येत असेल तर नक्कीच हे 55.6 असणार. यांच्यातला डिफरन्स आपल्याला विचारलाय. मग सर 55.4 मधून जर 44.6 जर वजा केले, सर 14तून 6 गेले 8 उरतात, रिमाइंडर येते का 0, 10.8 म्हणजे लिटरली मला 10.8% काढायचे आहे. कोणाचे, तर ह्यावरती दिलेल्या नंबरचे 10,500चे. म्हणजे लक्षात ठेवा, जर हा टेबल आपला रेडी नसता तर हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पूर्ण टेबल या ठिकाणी तयार करावा लागला असता. सर याचे आपण आता बघूयात सर कसे टक्के काढता येतात. सर याच्या 10% जर आपल्याला काढायचे असतील तर 1050 हे ऑलरेडी दिलेले आहेत आपल्याला, कारण 10% इज ऑलरेडी देअर. सर 1% जर बघितला आपण तर किती झाला, 10.5 झाला. 1% जर 0.1% जर बघितला तर 10.5 होतो. मग या 10.5ला जर इंटू 8 केलं आपण 80 आणि 8 आणि 5 13, 8 5 40 म्हणजे 84 होतात. चला याची ऍडिशन आपण या ठिकाणी केली. सर 4 8 आणि 5 13 झाला 1134. माय डिअर स्टुडंट 1134 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. ऑप्शन नंबर बी हे उत्तर आपल्याला टिक करायचं आहे. लक्षात ठेवा, पहिले मी फिमेलची ऍडिशन केली जी 44.6 आली. जर टोटल 100 असतील आणि त्यापैकी हे जर 44.6 असतील तर उरलेले जे आहेत उरलेले नक्कीच काय असणार, मेल असणार. तर मग मेल आपल्याला मिळाले 54.4. यांच्यातला डिफरन्स इज लाईक 10.8% ऑफ दिस. पहिले 10% काढले जे तुम्हाला इथे दिसतंय, नंतर 0.8% काढले, कारण 0.1 ची व्हॅल्यू आपल्याला 10.5 मिळाली. त्याला मल्टिप्लाय बाय 8 केलं तर ते 84 मिळतात. यांची ऍडिशन जर आपण केली तर 1134 अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं. लक्षात ठेवा, मी परत एकदा रिपीट करतो, जरी हा टेबल रेडी केलेला नसताना तरी या प्रश्नासाठी पूर्ण टेबल आपल्याला या ठिकाणी तयार करावा लागला असता. हेच मी तुम्हाला सांगतोय की जेवढं अगोदर जर तुम्ही आपण हा टेबल जर असा रेडी करून ठेवला ना तर बाकीचे प्रश्न असे चुटकीत सॉल्व्ह आपले या ठिकाणी होणार, कारण त्याच्यासाठी लागणारे एफर्ट्स, त्याच्यासाठी लागणारी मेहनत आपण ऑलरेडी या टेबलमध्ये केलेली आहे. चला पुढे जातोय. सर फिमेल डॉक्टर्स आर व्हॉट पर्सेंट ऑफ द फिमेल टीचर्स इन द टाउन. म्हणजे ज्या फिमेल डॉक्टर्स आहे, जसं 4.2 दिलेले आपल्याला, हे किती टक्के असं विचारले आपल्याला, कोणाच्या, तर फिमेल टीचर्स किती दिले आपल्याला, 12 दिलेले. सर याला जर आपण मल्टिप्लाय बाय 100 केलं, हा 0 गेला या पॉईंट बरोबर, म्हणजे वरती उरले सर 420 आणि खाली उरले 12. सो 12 त्रिक 36 आणि 12 पंचे 60. सो माय डिअर स्टुडंट 35% हे आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी आलंय. की ज्या फिमेल डॉक्टर्स आहेत त्या फिमेल टीचर्सच्या कंपॅरिझन मध्ये जर आपण बघितल्या तर त्या किती टक्के येत आहे, तर त्या 35% येत आहे असं आहे. सर व्हॉट इज द रेशो द टोटल नंबर ऑफ द मेल आर्किटेक्ट टू द टोटल नंबर ऑफ द मेल टीचर्स. आता सगळ्यात पहिले आपल्याला मेल आर्किटेक्ट या ठिकाणी काढायचे. सर मेल आर्किटेक्टचा रेशो आपल्याला काढायचा आहे कोणाबरोबर, मेल टीचर्स बरोबर काढायचा आहे. सर मग मेल आर्किटेक्ट जर आपण बघितले तर मेल आर्किटेक्ट किती आहे सर, 6.6 आहे आणि मेल टीचर जर आपण बघितले तर ते 3 आहे. सर हा डेसिमल जर एलिमिनेट करायचा असेल, याला 66 म्हणायचं असेल, इकडे 0 द्यावं लागेल. 6 1 6 6 1 6 6 पंचे 30 म्हणजे 11:5 अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. सर ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर आहे. सगळ्या काही गोष्टी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज या ठिकाणी नाहीये. सो हा आपला जो आहे आजचं जे लेक्चर होतं, हे आपलं आजचं लेक्चर होतं. याच्यामध्ये मी 3 DI या ठिकाणी कव्हर केले आणि लक्षात ठेवा हे तिघही DI जे आहे हे डबल ग्राफचे होते. पहिला जर आपण बघितला तर पहिल्यामध्ये एक पाय चार्ट, दुसरा पाय चार्ट, म्हणजे दोघंही पाय चार्ट होते. दुसरा जो DI आपण बघितला एक पाय चार्ट होता, दुसरा टेबल होता. पण पहिल्यामध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या, पहिल्या पाय चार्ट मध्ये ज्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या होत्या त्या पर्सेंटेज मध्ये होत्या आणि टेबलमध्ये दिलेले जे नंबर्स होते ते रेशो मध्ये होते. त्याच्यानंतर तिसरा जो DI आपण बघितला त्यामध्ये पहिला जो आहे पहिला पाय चार्ट होता आणि दुसरा जो आहे दुसरा आपल्याला जो टेबल होता तो टेबल इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज होता. म्हणजे आपल्याला अजिबात घाबरायची गरज नाही. पर्सेंटेजला रेशोमध्ये, रेशोला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट आपल्याला ऑलरेडी करता येतं. अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण आजच्या ह्या
व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघितलेलं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा कायम की आता हे जे डबल ग्राफवाला जो पोर्शन मी या ठिकाणी चालू केलाय, आता याच्यात तर आपण प्रत्येक कॅटेगरीमध्ये जवळपास एक अजून 4-5 व्हिडिओ जे आहे ते मी ह्या डबल ग्राफचेच टाकणार आहे. डबल ग्राफचे टाकल्याच्या नंतर तिथून पुढचे जे व्हिडिओज आहेत ते मी मिसिंग DI जे असतात त्या मिसिंग DIचे या ठिकाणी टाकणार आणि मिसिंग DIचे टाकल्याच्या नंतर मग तिथून पुढे आपल्याला डिफिकल्ट लेवल ज्याला आपण मेन्स लेवलचे म्हणू शकतो, क्लेरिकल लेवलचे, मेन्स लेवलचे काही DI मी या ठिकाणी घेणार. त्याच्यानंतर काही DI मी असे घेणार की जे ऑफिसर लेवलला IBPS PO आणि SBI PO सारख्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये मेन्स लेवलला जे DI विचारले जातात ते व्हेरिएबल बेस्ड DI असतात. म्हणजे लिटरली आपल्याला जे DI सॉल्व्ह करताना सुद्धा आपल्याला इक्वेशन्स तयार करावे लागतात. अशा सर्व कॅटेगरीचे DI मी तुमचे या ठिकाणी ह्या सिरीजमध्ये जे आहे ते कंप्लीट करून घेणार आहे. त्याच्यामुळे आजचा जो व्हिडिओ आपण या ठिकाणी बघितला, या आजच्या व्हिडिओमध्ये आज हे जे 3 DI आपण बघितले याची चांगली प्रॅक्टिस तुम्ही या ठिकाणी करायची आहे. जर काही डाऊट आले तर ते डाऊट नक्कीच तुम्ही मला ऑफलाईन विचारू शकता, कमेंट्समध्ये विचारू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ॲप्रिशिएशन जे आहे ते नेहमी तुमच्या बाजूने मला गरजेचं आहे. ते ॲप्रिशिएशन तुम्ही द्यायचं आहे, ते वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता. तुम्ही व्हिडिओला हाईप करू शकता, लाईक करू शकता, कमेंट्स करू शकता, अशा पद्धतीने शेअर करू शकता, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्या विद्यार्थ्यांना लिटरली याची गरज आहे तुमच्या सोबत. तरी हे जर तुम्ही केलं तर हे तुमच्या बाजूने मला मिळालेलं ॲप्रिशिएशन आहे. ते ॲप्रिशिएशन मला मिळालं, माझी एनर्जी अजून वाढणार आणि मी जास्तीत जास्त व्हिडिओ या ठिकाणी घेणार. आजच्यासाठी एवढंच. हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटतो. तोपर्यंत अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. कीप गोईंग. थँक्यू व्हेरी मच.